यावेळी जर बघितलं आपण तर पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय पण बॅट आणि चेंडू संपर्क नाही होत आणि तिथून आतापर्यंत जर बघितलं तर 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. यावेळी जर बघितलं तर टॅप केलं गेलं शॉट मिड ऑफला एक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होतंय आणि तिथून या चेंडूवरती 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत जर संघ बघितला जय मल्हार खारीगावचा संघ सध्या बॅटिंग करत असताना पहिल्या षटकातील चेंडूचा जर खेळ बघितला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल सध्या आपल्याला बघतोय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा फलकावरती लागले गेलेत. आतापर्यंत जर बघितलं तर संघ पोहोचलाय 3 वरती. यावेळी जागा बनवण्याचा प्रयत्न पण शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि तिथून या चेंडूवरती येते 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण बघितला गेला तर पूर्ण होतोय आणि तिथून जय मल्हार खारीगाव संघ पोहोचलाय तो म्हणजे 4 वरती. पहिल्या 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 वरती पोहोचलाय खारीगाव मास्टरचा हा संघ सध्या बॅटिंग करत असताना आपण बघतोय. दुसरी षटक मार्गस्थ होईपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक छोटीशी धून. साऱ्या विभागात चर्चा त्याची नाव त्याच घेता. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. डीजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितला तर सतीश आपण बघतोय. कासार वडवली मास्टर बीचा संघ सध्या क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि थोड्याच दिवसामध्ये आपण जर बघितलं तर कासार वडवली शेंडोबा 40+ मास्टर क्रिकेटच्या वतीने एक स्पर्धा आपण सध्या बघणार आहेत. पण यावर्षी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवरती येते 1 धाव सध्या फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि इथून 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 4 वरती. माफ करा 5 वरती पोहोचतोय खारीगाव मास्टरचा संघ. सध्या या चेंडूचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न बॉलवरती जाण्याचा प्रयत्न केला गेला पण तिथून आपण जर बघितलं तर इथून मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं की पंच काय घडलंय गडी बाद होतोय. बॅटची एज लागली होती आणि तिथून फलंदाजाला परतावं लागतंय. पहिला गडी बाद होतोय धावसंख्या 5 वरती असताना जय मल्हार खारीगाव संघ धावसंख्या 5 वरती 1 गडी बाद. जबाबदारी वाढली समाज कार्याची गती. कामाचा दर्जा त्याचा पद मिळाला सभापती. साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नाट करतो नेता आहे हा. धन्यवाद डीजे. इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या बघतोय प्रकाश स्ट्राईक एंडवरती जात असताना कारण बॅटची एज लागली होती आणि तिथून परतावं लागलं. फलंदाज आपण जर बघितलं डगआउटच्या दिशेमध्ये मला वाटतं की हेमंत राऊत हातामध्ये इथे सज्ज होतील कारण सध्या एक्सरसाइज करतात आणि बऱ्याच दिवसानंतर या संघातून खेळताना आपल्याला पाहायला भेटतील.
यावेळी लॉंग ऑफला फटका खेळलाय, चेंडू जातोय डीप वरती, क्षेत्ररक्षक येईल या चेंडूला फील करेपर्यंत एकच धाव सध्या फलकावरती पाहायला भेटते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 6 धावा फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटतात. जबरदस्त आयोजन नियोजन आपण जर बघितलं तर श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाच्या वतीने या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते. एक चांगल्या प्रकारचं आयोजन, चांगल्या प्रकारचं नियोजन केलं जाते. हो हो हो, इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो पण बॅट आणि चेंडूवर संपर्क नाही झाला आणि तिथून डॉट बॉल सध्या सतीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला जातोय. चांगली गोलंदाजी होते सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, इथून फटका सजवलाय, चेंडू जातोय सरळ डीप पॉइंट आणि थर्डमॅनच्या त्या क्षेत्रामध्ये, पण तिथून चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि 2 धावा येतात या चेंडूवरती. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. धावसंख्या होती ती म्हणजे 8 धावा फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटल्या जातात. सध्या सिंगल डबल वरती भर दिली जाते. सरळ बॅटने खेळलाय पण क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, झेलची संधी, क्षेत्ररक्षकाने केलंय चुकी आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. रण मैदानी फिरली बघा सुंदर अशी जंग. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. सारे खेळाडू हो दमदार, सारे खेळाडू हो दमदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. धन्यवाद डीजे. या स्पर्धेत आपण या मंडळाचं टायटल सॉन्ग सध्या आपण बघतोय आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते. यावेळी फटका जर बघितला तर शॉर्ट मिड ऑफला इथून क्षेत्ररक्षक यावेळी येईल. एक डाव फलून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे आणि तिथून 2 धावा सध्या आपल्याला पाहायला भेटतात. प्रकाश आहे, इथून जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये अजूनही स्ट्रगल सुरू आहे पण या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागले जाते. संघ पोचतोय तो म्हणजे सोळा धावा फलकावरती लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये धावासंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 16 धावा. इथून जर विचार केला तर थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होते आणि त्यानंतर इथून या चेंडूवरती 2 धावा सुद्धा येतात. इथून जर बघितलं तर मिस्टाम होतोय, तिथून शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक येईल, या चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागत असताना संघ पोचतोय जय मल्हार खरीगावचा संघ 17 वरती पोचतोय. चेंडूचा खेळ बघितला तर तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आपण जर बघितलं तर जबरदस्त असे ट्रॉफीज आपल्याला पाहायला भेटतात. मोठा फटका खेळलाय आणि चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेटला, आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद डीजे. धावा धावसंख्या फलकावरती लागली गेले. संघ पोचलाय तो म्हणजे 23 वरती मैदानाच्या आतमध्ये. यावेळी जर बघितलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं जातंय पण एक धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. पुन्हा एकदा इथून बॅट अँड पॅडच्या मधून खेळण्याचा प्रयत्न पण इथून नशिबाची साथ आहे आणि हा नशिबाचा चौकार सध्या
खारीगाव मास्टरच्या संघाच्या खात्यामध्ये येतात धावा 4 आणि 4 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय आतापर्यंत जर बघितलं तर 28 धावेवरती. या षटकातील जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि तिथून धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या त्यामध्ये 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर सध्या चांगली कामगिरी होते 2 बॅट्समन कडनं. मला वाटतं की या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि यानंतर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स सुद्धा जाईल. शेवटचा चेंडू इथून चांगला हाताळला जातोय आणि तिथून डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. खारीगाव मास्टर संघ पोचलाय तो म्हणजे 28 वरती. चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स जाईल तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर जय मल्हार खारीगाव संघ सध्या आपण बघतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 28 धावा फलकावरती लागले गेल्यात आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या बाजूला सध्या जर बघितलं तर महिला कक्ष सुद्धा आहेत आणि तेही या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहित आपण सध्या बघतोय. उद्याच्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेचे आयोजक आहेत तेही खेळताना पाहायला भेटतील आणि त्यांचा सामना असेल शिरगाव मास्टर्स या संघासोबत. यावेळी शरीरावरती चेंडू होता, इथून दिशा दिली गेली, तिथून डीप क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर डीप फाईन लेगच्या दिशेने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल आणि या चेंडूवरती येतात 2 धावा. सध्या तरी जर आपण बघितलं तर सुरेश गरत असतील, त्यानंतर आपण जर बघितलं तर विनायक पाटील असतील, त्यानंतर आपण जर बघितलं तर बरेचसे म्हणजे खेळाडू उद्या खेळणार आहेत पण आज या सध्या खेळपट्टीचा या मैदानाचा आढावा घेत आहेत आणि सध्या तेही आपल्याला पाहायला भेटतात. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण इथून चेंडूने थोडीशी उचली घेतली गेली. बॅटने चेंडू संपर्क नाही झाला कारण नजर नव्हती त्या चेंडूवरती आणि तिथून डॉट बॉल येत असताना आपण सध्या बघतोय धावा धाव बलकावरती लागले गेल्या 30. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितलं तर रोहित आहेत आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. गती परिवर्तन केलं आणि तिथून चेंडूला फेकून दिलं. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार.
धन्यवाद डीजे. षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 36 वरती. पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण इथून फलंदाजीच्या आवाक्याच्या थोडंसं बाहेर लांब ठेवलं होतं आणि तिथून या चेंडूवर दुसरा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि सुरेखरित्या 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या जातात आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ आता मात्र जर बघितलं तर 38 धावेवरती पोहोचला जातोय. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूचा खेळ पूर्ण होतो 4 आणि धावसंख्या फलकावरती लागली गेले 51 धावा लागल्या गेल्या त्यामध्ये 38 धावा. यावेळी कट करण्याचा प्रयत्न पण तिथून क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती येईल. एक धाव पलूकर दुसरा प्रयत्न इथून धावचीच्या रूपामध्ये परतावा लागेल. फलंदाज बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात हरच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. धन्यवाद डीजे. डीजेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर नक्कीच इथून मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर हेमंत राऊत आपण बघतोय. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक धाव पलून दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि चांगल्या पद्धतीने 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत धावा जर विचार केला तर खारीगाव मास्टर संघ पोहोचला 41 वरती आणि हेमंत राऊत यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. महेश पाटील असतील सध्या आपण बघतोय रॉयल ग्रुपचं जे स्टँड आहे त्या स्टँड मधून पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. पंकज असतील तिथे त्यानंतर सतीश असतील आणि सध्या त्यांच्या माध्यमातून हेमंतसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. हेमंत राऊत आपण जर बघितलं तर सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत पण सध्या आम्हालाही थंब दाखवलाय की जेव्हा स्ट्राईक वरती येईल तेव्हा नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद डीजे. इथून डीजेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची सॉंग्स आपण जर बघितलं सकाळच्या सत्रामध्ये सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण इथून मिस टाइम स्ट्रोक होतोय. स्वतः एसटी रक्षक या चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न. सध्या 2 धावा तर पळून काढल्यात आणि सध्या तरी चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि इथून धावसंख्या फलकावरती लागली जाते ते म्हणजे 43 धावा फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये सध्या 2 बॅटर आहेत. एका साईडला जर बघितलं तर हेमंत राऊत असतील आणि त्यानंतर जर बघितलं तर संतोष आहेत आणि संतोषच्या बॅट मधून आपल्याला 2 मोठे फटके सुद्धा पाहायला भेटलेत. 3 मोठे फटके पाहायला भेटलेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज. यावेळी शरीरावरती चेंडू आढळला जातोय आणि इथून जर विचार केला तर डॉट बॉलचं सध्या चित्र पाहायला भेटते. डॉट बॉलने धावसंख्या फलकावरती आता मात्र रोखली गेली 43 वरती. नास्ट्राईक एंडवरती हेमंत राऊत आहेत पण त्या स्ट्राईक वरती जाणं गरजेचंही त्यांनाही आहे कारण पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज महेशजी पाटील यांच्याकडनं दिले गेले. यावेळी सध्या आपण संतोषच्या बॅट मधून मोठा फटका येतोय. चेंडूला फेकून दिलंय सरळ डीप कॉर्नर रिजन मध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
जे इथून पारितोषिक आहे संजयजी ओगे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी हेमंतसाठी पारितोषिक आहे हेमंत राऊतसाठी इथून चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षक होते इथून झेल सुटला गेला एक धाव पलून काढलं दुसऱ्या धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे आणि इथून 2 धावा पूर्ण होतात बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही आला आणि तिथून या चेंडूवरती येतात 3 धावा आणि या 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली ते संघ पोहोचतोय तो म्हणजे 52 वरती या षटकातील आतापर्यंत जर बघितलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 1 शॉट आहे म्हणून या चेंडूवरती येतात 2च धावा सध्या आपण बघतोय 1 शॉट आहेत आणि त्यामुळे या चेंडूवरती 2च धावा येतील इथून पारितोषिक आहे संजयजी ओगे यांच्याकडनं पारितोषिक आहे हेमंत राऊतसाठी आपण जर बघितलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे पाहायचं आहे हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण पाहायचा आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय इथून मला वाटतं की हा चेंडू पंच डिसिजन कळवायचं आहे मला वाटतं की हा बॉल डेड बॉल असेल कारण यष्टीरक्षकाने तो चेंडू कॅरी केलाय हा कॅरी केलाय त्यामुळे या चेंडूवरती धाव नाही येणार पण बॉल डेड बॉल होईल म्हणजे एक स्ट्राईक चेंज नाही होणार कारण जर यष्टीरक्षकाच्या हातातून हा चेंडू जर सुटला असता तर स्ट्राईक चेंज झाली असती पण तिथून हा बॉल म्हणजे सेफ बॉल आहे पण या चेंडूवरती कुठल्याच प्रकारचा विकेट्स नाही होणार नाही जे नियम आहेत आपल्या अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये त्यामधील हा महत्त्वाचा नियम आहे बॉल जर विकेट किपरनं बॉल जर कॅरी केला ना तर कॅरी करत असताना जर तो बॉल हातामध्ये राहिला किंवा हातामधून जर निसटला तर तुम्ही स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न करू शकता पण जर कॅरी करत असताना बॉल जर हातामध्ये राहिला तर स्ट्राईक चेंज नाही होणार आणि हेमंत राऊत आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत भरपूर वेळा दुसऱ्यांसाठी बक्षीस लावणार हेमंत राऊत आहेत पण त्यांच्यासाठी संजय ओगेकडून 500 रुपये आहेत नाही 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 परंतु आता थोडासा आलाय वाईड आलाय मैदानावरती वाईड आलाय आणि हो हो आता ही दृश्य काय घडले आहेत नक्की याच्यावरती चर्चा आहेत म्हणजे वाईटर आलाय पण हेमंत राऊत चालले होते अगदी चालले कुठे होते नाही माहित ते निघून येत होते रुक बाबा रुक विकेट किपरने सांगितलं रुक बाबा रुक नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की ज्या टप्प्यावरती चेंडू पडला होता ते टॅप करण्यासाठी गेले होते पण इथून टॅप केलंय मग शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण मिस टाइम होतोय आपण जर बघितलं तर इथून धावचीच्या रूपामध्ये आता मात्र परतावा लागेल पण 1 धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते इथून जय मल्हार खारीगाव मास्टर संघ पोहोचलाय 53 वरती मग इथून विजयासाठी 54 धावेची आवश्यकता आहे येणाऱ्या 30 चेंडूचा खेळ आहे आणि 54 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये कासार वडवली मास्टर बी संघाला पण जाऊया सध्या मैदानाच्या आतमध्ये डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत आणि विनंती असेल डीजे लावायच्या अगोदर विनंती असेल की जे पहिल्या आपण सामना बघितला त्यामध्ये संघ विजयी झाला होता डीजे नवगरचा संघ नवगर हे संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट कर्णधार आपण विनंती करूयात दुसऱ्या बाजूला टीमचे कॅप्टन असतील वाघवादेवी आचोले आणि नवगरे दत्तगुरु नवगरे चे कॅप्टन आपल्याला या ठिकाणी येणार आहेत आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वाघवादेवी आचोलेचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल दोन्ही कॅप्टन दरम्यान आपण टॉस करूयात महत्त्वाच्या मॅच असणार आहेत यानंतर होणारी षटकं देखील आपल्यापर्यंत कळवली जातील नक्कीच आपण जर बघितलं तर हेमंत राऊत यांची चांगली बॅटिंग आणि त्यानंतर संतोष यांची जबरदस्त बॅटिंग त्यांच्यानंतर त्यांना साथ दिली गेली धावसंख्या फलकावरती लागले गेलेत आतापर्यंत 53 धावा आणि 54 धावेची आवश्यकता आहे आणि जर विचार केला तर संतोषच्या वैयक्तिक धावेचा जर विचार केला तर संतोषने बनवल्यात आतापर्यंत वैयक्तिक धावा जर बघितल्या गेल्या तर संतोषकडनं थोडं थांबून कारण संतोषची एक चांगली खेळी आहे म्हणजे जय मल्हार खारीगाव संघासाठी महत्वाची खेळी संतोषची आणि 20 मध्ये 40 बनवल्यात संतोष या खेळाडूने जबरदस्त खेळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पण जोपर्यंत क्षेत्ररक्षण
हरिगाव मास्टर संघाचं लावलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर कासाड वडवली मास्टर बीचे संघ पोचतील तोपर्यंत डीजेकडे. समाज कार्याची गती समाज कार्याची गती केशव पाटील आणि रमेशजी पाटील आपल्या दोघांना विनंती आपल्या दोघांचे शुभ केशवजी पाटील आणि रमेशजी पाटील आपण या ठिकाणी येणार आहात. आपल्या दोघांचे शुभ असे केलं जाईल टॉस. पुढचा मॅच पुढच्या मॅचचा टॉस होतोय. 2 टीम कॅप्टन आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. बाजूला आपण पाहिलं तर कर्णधार असणार आहेत टीम वाघवादेवी 40+ सासवड आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम असणार आहेत दत्तगुरु उगर याचा संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जातोय. मान्यवराच्या शुभ होते टॉस. कॉइन स्पिन छाप आणि काटा हेड आणि टेल्स आहेत. आता या ठिकाणी टॉस केला जातोय. छाप म्हटलं गेलंय आचोळे संघानं आणि काटा आलाय दत्तगुरु नवगर संघानं. नियम पुण्याच्या व्यासपीठावरती जाणार आहात. टॉस या ठिकाणी पार पडल्यात. आपण चर्चा 2 मिनिटं करूयात. टॉस जिंकलेला आहात. काय डिसिजन आहे नवीन असतात. आपण 5 षटकांचा मॅच क्षेत्ररक्षण करण्याचा आपण डिसिजन घेतलेला आहे. तर समोरचा संघ जर पाहिलं तर वाघवादी वाचवले मागील मॅच मध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे. तर त्यांच्या अगेन्स्ट त्यांना किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 50 धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तर 50 धावा रोखण्यासाठी आता प्रमुख कुठले खेळाडू आहेत त्याच्यामध्ये काही बदल आणि राहुल येते दोघे जण आता आमचे येणार आहेत. हॅलो 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 सध्या आपण बघतोय या स्पर्धेसाठी म्हणजे मोलाचं जे योगदान असते देणगी, त्या देणगीदारांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात. बालचंद्र काशीनाथ पाटील यांच्याकडनं एक घासकोपरी गावातील गोड व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1500 रुपये देणगी आले. त्यानंतर सुरेश मुकुंद पाटील यांच्याकडनं 3000 रुपये. त्यानंतर जनार्दन कृष्णा पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. त्यानंतर आदरणीय सन्मान्य रामा पाटील यांच्याकडनं 3000 रुपये. आदरणीय सन्मान्य दशरथ पाटील एक गोड व्यक्तिमत्व समाजसेवक साईनाथ नगरचे आणि त्यांच्याकडनं 11000 रुपयाची रोख रक्कम आले. त्यानंतर दीपक गोपाल पाटील यांच्याकडनं 1500 रुपये. नारायण विठ्ठल मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. सुमन पंढरीनाथ पाटील यांच्याकडनं 500 रुपये. ज्ञानेश्वर पिलाजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये. काजल डेरी यांच्याकडनं 200 रुपये. रमेश पिलाजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. पद्मन विठ्ठल मात्रे यांच्याकडनं 500 रुपये. शांताराम घरत यांच्याकडनं 1000 रुपये. जितेंद्र भोईर फणसपाडा यांच्याकडनं 1500 रुपये. सुरेश मुकुंद मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. मंगेश नारायण पाटील यांच्याकडनं 1240 रुपये. त्यानंतर
आपण किरण शेट्टी यांच्याकडनं 1000 रुपये, सूरज शेट्टी यांच्याकडनं 1000 रुपये, राकेश शेट्टी यांच्याकडनं 1000 रुपये आणि त्यानंतर सत्यवान परब यांच्याकडनं 1000 रुपये हे मोलाचं योगदान असते या स्पर्धेसाठी. स्पर्धा कुठलीही असो. आणि त्यानंतर ज्योतिजी सोलंकी यांच्याकडनं 1000 रुपयाची रोख रक्कम आले तर त्यांचे आम्ही हार्दिक आभार मानतोय. महत्त्वाचा वाटा या स्पर्धेसाठी जे मूल्यवान आमचे जे देणगीदार होते त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आणि तुमचा ही साथ सदैव पाठीशी राहू ही कासकोपरी मास्टर संघाच्या वतीने तुमचे आभार असतील. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या जर बघितलं तर पहिली बॅटिंग करत असताना जय मल्हार खारीगाव मास्टर संघ पोचलाय तो म्हणजे 53 वरती आणि इथून 54 धावेची आवश्यकता आहे. सामना सेम आहे म्हणजे आजच्या आदला जो आपण सामना बघितला नवगर मास्टर बीचा संघ होता आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आचोळे मास्टरचा संघ होता. तिथून 53 बनवायच्या होत्या, 54 बनवायच्या होत्या आणि त्यानंतर आचोळे संघासाठी 2 चेंडू 2 वरती आलेला तो सामना शेवटच्या चेंडूंवरती आपण जर बघितलं तर 5व्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला भेटला गेला. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर बॉल दुसरा द्यायचा आहे कारण रामकृष्ण आणि विश्वनाथ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. विश्वनाथ आपण सध्या बघतोय आणि विश्वनाथ नाव आल्यानंतर या वसई तालुक्यातील अजून एक जबरदस्त ऑलराऊंडर विश्वनाथ जाधव आपण जर बघितलं तर जी ISPL स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघितलं गेलं आणि एक जबरदस्त खेळाडू आपण त्याच्या माध्यमातून जबरदस्त सामने 2 सामने आपण बघितले गेले ISPLच्या स्पर्धेमध्ये विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून आपल्या संघाला विजयी केलं होतं. सध्या मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ आहेत. उलटा चेंडू होता इथून स्वीप करण्याचा प्रयत्न पण बॅट आणि चेंडूचा संपर्क जो व्हायला पाहिजे तो नाही झाला आणि तिथून पहिला चेंडू इथून बॅटला स्पर्श होत असताना यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली. सध्या यष्टीरक्षकाच्या मागे गोलंदाजी मार्कवरती प्रकाश आहेत आणि प्रकाशचा पहिला चेंडू इथून मिडविकेटला क्षेत्र निवडलं इंटू द गॅपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपोती क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल. सध्या या चेंडूवरती येतात धावा त्या म्हणजे एकच धाव या चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला भेटते आणि 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 1 धाव 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती येईल. चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फेक केली जाईल पण सध्या तरी या चेंडूवरती 2 धावा येतात आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 3 वरती. पाठलाग आहे 54चा, संघ पोहोचलाय 3 वरती पण इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल खारीगाव मास्टर संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायचा गिरीश चुकी होतोय गिरीशच्या माध्यमातून आणि इथून मात्र झेल सुटला जातोय आणि या चेंडूवरती येतात 2 धावा. तुम्हाला हे झेल पकडणं गरजेचं आहे. जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर अशा प्रकारचे झेल पकडणं गरजेचं आहे आणि सध्या तरी झेल सुटत असताना गिरीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 5 धावा या षटकातील. आतापर्यंत चेंडूचा जर खेळ बघितला तर
4 चेंडूचा खेळ होतो. इथून 5व्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक संतोष या चेंडूवरती येतात. धावचीची संधी असेल मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथला इथून मला वाटतं की परतावा लागेल. विश्वनाथ बॅक टू डगआउट. धाव संख्याचा जर विचार केला तर 5 वरती. गरीबाग जरा नीट तरी बघ दादा, गरीबाग जरा नीट तरी बघ त्या साई नगरावर सदानंद दादा करण आगरी लोकात 1 नंबर. सदानंद दादा करण आगरी लोकात 1 नंबर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संतोष प्रेम मध्ये येत असताना सध्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि या चेंडूवरती धावा येतात त्यामध्ये 2. पहिल्या षटकाचा इथून जर विचार केला तर खेळ पूर्ण होतोय. आणि इथून कासार वडवली मास्टर बीचा संघ पोचला. 1 गडी बाद आणि धाव फलकावरती लागल्या गेल्या त्यामध्ये 8 धावा. आता येणारे 24 चेंडूचा खेळ आहे आणि इथून 24 मध्ये विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे 46 धावेची. कारण 54 धावेचा पाठलाग आहे संघ जर आपण बघितलं गेलं तर कासार वडवली मास्टर बीचा संघ. मग इथून 24 मध्ये 48 ची आवश्यकता आहे. 12च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 46 धावेची आवश्यकता आहे. आणि इथून जर आपण बघितलं तर या धावा बनवणं गरजेचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये जातोय, देतोय संधी डीजेला आणि ऐकतोय. नाही सोपी जो तो करतोय भाऊंची कॉपी. भाऊ अण्णा शो आहे काफी. भाऊ कडे चुकीला नाही माफी. हे हे आमच्या भाऊची बात नाही सोपी. मला वाटतं की बरीचशी मोठी अपील होती आणि ती अपील जर विचार केला ना तर काऊ करून रिझनचा खेळाडू संतोष आहे ना त्याला पण आवाज गेलेला मला वाटतं. सध्या पंच आहे तिथून जर विचार केला तर जर आपण बघितलं तर आहेत सध्या पंच आणि सध्या चांगलं डिसिजन होतोय पंचांच्या माध्यमातून. इथून जर विचार केला तर चेंडू जातोय शॉट फाईन लेगला. चांगल्या पद्धतीने इथून क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि सध्या 12वे प्रतिनिधी सुद्धा नाराज आहे. पण इथून परतावा लागेल, फलंदाजाला परतावा लागेल. कॉलिंग मध्ये होतोय बिघाड आणि तिथून नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज रनआउट बाद. नावाला पाहिजे आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. चकडेवाला नमसुनी चकड्यामध्ये नमसुनी चकड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. मनोज मडवी आपण सध्या बघतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. नवीन बॅटर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल याला आपण बघतोय. सध्या यावेळी शरीरावरती चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. संतोष पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना धावचीची संधी आहे. मैदानाच्या आतमध्ये फेक केली जाते पण इथून जर बघितलं तर यष्टी रक्षकाच्या पासून दूर फेक होते आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात 2 धावा. मोतीरामच्या बॅटमधून सध्या 2 धावा येतात आणि इथून संघ जर बघितला तर कासार वडवली मास्टर बीचा संघ पोचलाय तो म्हणजे 10 वरती. इथून पाठलाग आहे 54चा. संघ पोचलाय आतापर्यंत जर विचार केला तर 10 वरती. माफ करा 11 धावा लागल्यात फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज.
इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक गिरीश पुन्हा एकदा, पण गिरीश नाही इथे मिळत आणि इथून जज केलं चुकीचं. जेल सुटल्यानंतर डोक्यावरती हात का आले हे सध्या आपण बघितलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार होत असताना पाहायला भेटतोय चौका. बिजुली सावन को पानी. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते 15 धावा. चांगला चेंडू हाताळला जातो. इथून जबरदस्त चेंडू हाताळताना इथून क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे. सध्या गोलंदाजी मार्कवरती असताना विशाल्याला, कारण जेल तर सुटलाय पण तिथून चेंडू सीमारेषा पार सुद्धा झालाय. धावा धावफलकावरती लागले गेल्यात 15. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चेंडू इथून जर बघितलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न, पण या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय. लेग बॅकच्या रूपामध्ये 1 धाव अंकित केली जाते आणि इथून 2 षटकांचा खेळही पूर्ण होतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 8च्या सरासरीने सध्या फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. कासार वडवली मास्टर बीचा संघ पोचलाय तो म्हणजे 16 वरती. आता येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये आतापर्यंत विजयाची आवश्यकता आहे. सध्या आपण जर बघितलं गेलं तर 18 चेंडू आणि 38 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 38 धावा. जातोय आपण डीजेकडे आणि ऐकतो एक छोटीशी. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी. हरी भगवान मजा, हरी भगवान मजा. कमला तारा तिमीर हरा, शिवाजी राजा. कमला तारा तिमीर हरा, शिवाजी राजा. कमला तारा तिमीर हरा, शिवाजी राजा. कमला तारा तिमीर हरा. धन्यवाद डीजे. 18 चेंडू गिरीश, पण सध्या बघतोय गिरीश येतोय गोलंदाजी मार्कवरती. गिरीश आपण बघतोय. हो, चांगला चेंडू हाताळला जातोय. इथून हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पुश म्हणजे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण या फटक्यामध्ये ताकद नव्हती. पण तिथून जर आपण बघितलं तर चांगल्या प्रकारची फेकी केली जाते. मोतीराम सध्या आपण बघतोय नॉनस्ट्राईक एंड वरती आहेत. 1 धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 17 वरती सगळ्या धावा लागत असताना आपल्याला पाहायला भेटल्या जातात. आता इथून 17 चेंडूंचा खेळ आहे आणि 17 मध्ये विजयासाठी 37ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून जर आपण बघितलं तर हेमंत राऊत या चेंडूवरती येथील फेकी केली जाईल चांगल्या पद्धतीने, पण 2 धावा काही रोखू शकणार नाही आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय 19 वरती. सध्या पाठलाग जर विचार केला तर 54चा पाठलाग आहे आणि कासार वडवली मास्टर बीचा संघ जर बघितला तर 3ऱ्या षटकाचा इथून जर आपण बघितलं तर खेळ सुरू आहे. सध्या 2 चेंडू टाकून झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे पण बघत राहतील कारण चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय दमदार षटकार. डीजे कार्तिक रसूलपुरा. धन्यवाद. धावसंख्या फलकावरती लागली जाते 25 धावा. यावेळी जर बघितला तर आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर पिच केलं होतं चेंडूला. यष्टीरक्षकाची ही अपील होती पण यष्ट्यांच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि त्यामुळे इथून जर इम्पॅक्ट बघितला तर इथून नॉट आउटचा इशारा येतोय. डॉट बॉल सध्या आपल्याला पाहायला भेटतो या चेंडूवरती.
संख्या होती ती 25 धावा फलकावरती लागत असताना पुन्हा एकदा गिरीश सज्ज फ्लाइटेड डिलिव्हरी ती इथून जर आपण बघितलं गेलं तर बॅटला स्पर्श झाला एक धाव पळून काढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे पण तिथून फेक केली गेले नॉन स्ट्राईक एंडला गिरीश या चेंडूवरती येतील आणि इथून धावचीच्या रूपामध्ये मोतीरामला ही परतावं लागेल गडी बाद होईल धाव संख्या 26 वरती असताना धावसंख्या होती ती म्हणजे 26 धावा फलकावरती लागले गेल्यात या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे या चेंडूवरती एकच धाव आले आपण जर बघितलं पहिल्या चेंडूवरती एक धाव दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा तिसऱ्या चेंडूवरती षटकार चौथा चेंडू डॉट बॉल पाचव्या चेंडूवरती 1 धाव आणि 1 गडी बाद इथून बॅटची एज लागले तिथून जर बघितलं तर थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक इथून फाईन लीगचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती पाठला करतो चांगला चेंडूला अडवलंही गेले आणि सध्या या चेंडूवरती येतात 2 धावा फेकी करेपर्यंत इथून जर बघितलं गेलं तर या चेंडूवरती 2 धावा येतात आणि इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेकही होईल आणि धावा फलकावरती लागले गेले त्यामध्ये 28 धावा आता येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये विजयासाठी जर आपण बघितलं गेलं तर 12 चेंडू 26 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये कासार वडवली मास्टर बी संघाला जातोय मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत घेऊया एक संगीत थोडा तुझा प्यार पाहिजे मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे लागू नाही देणार मी कोणाची नजर नेहमी तुझ्यासाठी राहीन मी हजर काही पण सांग तू काही पण माग तू होणारी बायको घे डोक्यावर पदर काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळांची आई ग माझं सारं काय तुझंच तू फक्त बोल तुला काय पाहिजे मला सोन्याचा झुमका चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे सांगू शकत नाही तुझ्या विना माझा एक दिवस निघत नाही रोज रोज तुला भेटावंसं वाटतं आणि इथं तुला मला भेटायला वेळ नाही आह जरा माझं ऐकून घ्या मला नवा फोन घेऊन द्या फुल आहे म्हणे बँक मध्ये बॅलन्स आणि नसेल तर लोन घेऊन घ्या काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळाची आई ग माझं सारं तुझंच तू फक्त बोल तुला काय सोन्याचा झुम चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे हे सोन्याचा झुमका चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे झुमका काय तुला घेऊन देतो साथ उद्यावर सोडत नाही आजच्या आज आता असं नको समजू मी लफडी बात अगं बायकोच्या शॉपिंगला कसली लाच बाप रे बाप इथं पैशांचा माज नाही बायकोचा विषय अशी तशी बात नाही गाडी
केला सोडून तेरा आसिनो तेरे गोलारा मला केला सोडून गोलंदाजी मार्कवरती आपण जर गोलंदाज बघितला तर सध्या आपण बघतोय संतोष आहेत बॅटिंग करत असताना 40 बनवल्यात आपल्या संघासाठी. मग इथून या 26 धावा रोखणं गरजेचं आहे कारण या सामन्यामध्ये जर विजय व्हायचा असेल जय मल्हार खारेगाव मास्टर संघाला मग इथून डॉट बॉल आणणं गरजेचं आहे. 6 जर आपण सध्या तरी बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये विजयासाठी 26 ची आवश्यकता आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. गिरीश येथील या चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे कासार वडवली मास्टर बीचा संघ आपण सध्या बघतोय 30 वरती. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचाही प्रयत्न केला पण चेंडूची जो आपण बघितला तर फटक्यामध्ये ताकद होती आणि तिथून संतोष या चेंडूला नाही स्टॉप करू शकले. पण इथून विचार केला तर या चेंडूवरती 2ही धावा येतात आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय 32 वरती. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जर बघितलं गेलं आणि 10 मध्ये अजूनही आवश्यकता आहे 22 धावेची. ओहो चांगला चेंडू आता त्याला सध्या पाहायला भेटतोय आणि इथून मात्र परतावाही लागेल. फलंदाज आपण जर बघितलं गेला तर मनोज मडवी बॅक टू दी डगआउट गॉन. आणि या स्पर्धेसाठी महत्वाची जी देणगी आली म्हणजे स्पर्धा आयोजन करण्यासाठी जे महत्वाचा वाटा असतो तो महत्वाचा वाटा आपण जर बघितला गेला तर सौभाग्यवती